नमस्कार मंडळी. काल पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा मनसे महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत जाणार नाही, तर स्वतंत्रपणे ही विधानसभा निवडणूक लढणार आहे. आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काय धमाल होणार आहे हे चित्र प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभं राहील. महाविकास आघाडी आणि महायुती याच्यानंतर अजून एक तिसरी आघाडी निर्माण होते. त्यामध्ये राजू शेट्टी, बच्चू कडू अशी मंडळी एकत्र येत आहेत. त्याचबरोबर मनसे ही स्वतंत्र लढणार आहे. म्हणजेच आगामी विधानसभा निवडणूक ही जवळजवळ चौरंगी होईल अशी शक्यता आहे. या निवडणुकीला सामोरं जाताना राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली, ती भूमिका राज ठाकरे यांचा पक्ष मनसे याच्या भवितव्यासाठी योग्य भूमिका आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मनसेने स्वतंत्रपणे यात निवडणुकीला सामोरं जाणं, यात एकतर मनसे हा राजकीय पक्ष म्हणून पुन्हा इस्टॅब्लिश होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे, ज्यांना महायुती किंवा महाविकास आघाडी हे दोन्हीही पर्याय नको आहेत, अशा महाराष्ट्रातील मतदाराला मनसे हा तिसरा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. आणि हा असा पर्याय उपलब्ध होणं ही हे महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. राज ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे मागच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केली, त्यातील पहिल्या दिवसापासून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मनसे हा हिंदुत्ववादी भूमिकेवरच पुढे जाणार आहे आणि ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मनसेचं हिंदुत्व जे महायुतीला एक पर्याय ठरू शकतं, अशा पद्धतीने जर ते पुढे आले तर निश्चितच मनसेचं भवितव्य उज्ज्वल आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आरक्षणावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आरक्षणापेक्षा रोजगार कसे उपलब्ध होतील हे हे बघा, याच्याकडे लक्ष द्या. ही भूमिका राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि ती भूमिका अनेक तरुणांना साथ घालणारी आहे. महाराष्ट्रात असे अनेक तरुण आहेत, वेगवेगळ्या जातीचे धर्माचे तरुण आहेत, की त्यांना आता हे आरक्षणाचं राजकारण नको आहे. या आरक्षणाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात तरुणांचा बळी दिला जातो. त्यांना स्वप्न दाखवायची आणि ती स्वप्न मग उधळून लावायची, असं राजकारण मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. आणि त्यामुळे तरुणांचा एक मोठा गट या सगळ्यात अस्वस्थ झालेला आहे. महायुतीतील राजकीय पक्ष असो किंवा महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष असो, ते कोणीही आरक्षणाबाबत ठाम भूमिका घ्यायला तयार नाहीये. अशा वेळेस राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेतलेली आहे की आरक्षण हे जे दुर्बळ आहेत त्यांना द्या, आरक्षणापेक्षाही रोजगार द्या. आणि महाराष्ट्रात ती कॅपॅसिटी, ती क्षमता आहे. बाहेरचे उद्योग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येऊ शकतात आणि त्या उद्योगांना योग्य असं वातावरण तयार करून भूमिपुत्राला सगळ्यात पहिलं प्राधान्य देणं, हा आरक्षणावरचा पर्याय राज ठाकरे यांनी सुचवलाय. आणि तो पर्याय आरक्षणाच्या राजकारणाला कंटाळलेल्या प्रत्येक तरुणाला सध्या भुरळ घालतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र
हा विकासाच्या वाटेने पुढे जावा आणि रोज कोण ना कोणतरी उठून या पक्षात जातोय त्या पक्षात जातोय, हे सगळं राजकारण ज्याला नकोसं झालेलं आहे त्या प्रत्येकाला राज ठाकरे यांनी साथ घातली. त्या प्रत्येकाला राज ठाकरे यांनी साथ घातली आणि ही साथ घालताना मित्रांनो आपण एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येतो हेही दाखवून दिलेलं आहे. मंडळी, या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मागे हा सगळा मतदार जाऊ शकतो आणि ते मला वाटतं राज ठाकरे यांनी जाणलंय, ओळखलंय आणि त्यामुळे त्या भूमिकेनुसार ते पुढे जात आहे. उद्या राज ठाकरे विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित आमदार घेऊन विजयी झाले, सत्तेत जरी नाही आले तरी विरोधी पक्षात बसले, तर एक लढवय्या विरोधी पक्ष महाराष्ट्राला मिळू शकतो, जो मागच्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रात दिसला नाही. लोकशाहीमध्ये जितका सत्ताधारी पक्ष महत्वाचा असतो तितकाच विरोधी पक्ष देखील महत्वाचा असतो. आणि जेव्हापासून भाजपची सत्ता महाराष्ट्रात आलेली आहे तेव्हापासून काँग्रेस किंवा महाविकास तत्सम आघाडी ही सक्षम विरोधी पक्ष नेतेही होऊ शकले नाहीत किंवा विरोधी पक्षही होऊ शकलेले नाहीत. मध्यंतरीच्या काळात 2.5 वर्ष मविया सरकार होतं, त्यावेळेस भाजप हा सक्षम विरोधी पक्ष झाला होता. पण उद्या जर भाजप सत्तेत आला तर त्यावर चेक ठेवण्यासाठी निश्चितच एक सक्षम विरोधी पक्ष हवाय आणि तो विरोधी पक्ष राज ठाकरे यांच्या मनसेमधून आपल्याला मिळू शकतो असं अनेक जणांना वाटतंय. अनेक जणांना वाटतंय. आता त्या कसोटीवर राज ठाकरे यांचा मनसे उतरेल का? नाही उतरला तर लोक पुन्हा मनसेला ठोकरून बाजूला होते. पण निदान त्या दृष्टीने राज ठाकरे प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, जातीपाती विरोहित राजकारणासाठी हे आवश्यक आहे. आणि तो पर्याय राज ठाकरे यांनी जी साथ घातली आहे त्यातून उपलब्धच होतोय. आणि त्यामुळे आगामी काळात जर कोणाला युती नकोय, महाविकास आघाडी ही नकोय, तर त्या सगळ्यांसाठी राज ठाकरे हा एक सक्षम पर्याय असणार आहे. मंडळी, बघू काय होतं भविष्यात, पण सध्या तरी राज ठाकरे एक पर्याय म्हणून पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.